काय सांगायचं त्या कलियुगातील आजी आजोबांचा हाल, काय सांगायचं त्या कलियुगातील आजी आजोबांचा हाल. 5-5 मुलांना जन्म दिला, अहो 5-5 मुलांना जन्म दिला आणि शेवटी आजी आजोबांनी स्वतःच्याच हाताने देह संपवला, स्वतःच्याच हाताने देह संपवला. अहो 50 एकराचा मालक तो, 50 एकराचा मालक तो. 5ही मुलांना 10-10 एकर वाटून दिलं, 5ही मुलांना 10-10 एकर वाटून दिलं आणि प्रत्येकाला एक एक बंगला बांधून दिला. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि तळहाताला फोड येऊस तर त्यांच्यासाठी कष्ट केलं आणि एकाला बनवलं आर्मी ऑफिसर, एकाला बनवलं डॉक्टर, एकाला इंजिनियर आणि दोघांना शेती करण्यासाठी प्रवृत्त केलं. इतकं छान सुंदर आयुष्य त्यांना दिलं आणि मुलांनी काय केलं? म्हातारपणाला आजी आजोबांना एकटं सोडलं. 5ही बंगल्यात आजोबांना आणि आजींना जागा नाही हो. 5ही बंगल्यात आजोबा आणि आजीला जागा नाही हो. पहिल्याकडे गेले, पहिला म्हणाला दुसऱ्याकडे जा, दुसऱ्याकडे गेले, दुसरा म्हणाला तिसऱ्याकडे जा, तिसऱ्याकडे गेले, तिसरा म्हणाला चौथ्याकडे जा, चौथ्याकडे गेले, चौथा म्हणाला 5व्याकडे जा. काय करायचं त्या आजी आजोबांनी, काय करायचं? शेवटी दारातच एक कोपी बांधली आणि तिथे राहू लागले हो. दारातच एक कोपी बांधली आणि तिथे राहू लागले. हाडाचं काडं केलं होतं त्या लेकरांसाठी, पण त्या लेकरांना काही माया आली नाही. जोपर्यंत आजी आजोबांच्या हातात बळ होतं, जोपर्यंत आजी आजोबांच्या हातात बळ होतं तोपर्यंत त्यांनी त्यांच्या खाण्यापुरतं कमवलं, खाल्लं आणि त्यानंतर आजी आजोबा काळानुसार म्हातारे होऊ लागले हो. तसं तसं त्यांना कष्ट करणं सोपं जाईना. पण कधीही एकाही मुलाने त्यांना विचारलं नाही की बाबा किराणा आणून देऊ का, आई काही संपलंय का ग, आई गरज आहे का ग, असं कधीच विचारलं नाही हो. आणि विचारलंच नाही, कधीच विचारलं नाही का तुम्हाला हे पाहिजे का, ते पाहिजे का, कधीही विचारलं नाही. आजी आजोबा आपलं जीवन, दुःखांकित जीवन कसं तरी जगत होते हो, कसं तरी जगत होते. पण नंतर काळानुसार आजी खूप म्हातारी झाली आणि आजीला BP शुगरचा त्रास व्हायला लागला. पायाला सरपण आणायला गेल्यावरती एक जखम झाली, ती जखम खूप वाढली आणि शुगरमुळे ती जखम काही बरी होईना. आजीच्या पायाची इतकी भयंकर आग व्हायची. मग शेवटी आजोबा स्वयंपाक करायचे, आजीला घालायचे, आजीचे कपडे धुवायचे, स्वतःचेही कपडे धुवायचे, आजीची व्यवस्थित काळजी घ्यायचे. पण त्यानंतर थोडा काळ उलटल्यानंतर आजोबांनाही काहीच दिसेना, ऐकू येईना आणि हातपाय एकदम थकून गेले. दोघांना जेवणापुरतंही होईना. एवढं सगळं झाल्यावरती गावकरी आले. गावकरी बोलले, अरे काय तुमच्या आईवडिलांचे हाल, नका तुम्ही त्यांना बंगल्यात घेऊ, पण त्यांना भाकर तरी द्या. 5ही मुलांनी वाटे करून घेतले. मी 4 दिवस देईन, तू 4 दिवस दे. भाकर न्यायचे, त्यांच्या दारात आदळायचे आणि माघारी यायचे. खाल्ली का नाही खाल्ली हे काय बघायला ते काय थांबत नव्हते हो. हे बघायला ती थांबत नव्हते आणि आजी आजोबा खूप त्रासलेले होते. आजीच्या पायाची खूप आग व्हायची. आजोबांना ते काय देखवत नव्हतं आणि नंतर काळानुसार त्यांना बाहेरही जाता येत नव्हतं. साडीत घाण करायचे. त्यावेळेस सून नको नको ते बोलायच्या हो, सुना नको नको ते बोलायच्या. आजींना ते काय ऐकवत नव्हतं, आजोबांना ते काय ऐकवत नव्हतं. आता ते करणार तरी काय, ते तरी हटकून तर नव्हते करत ना. त्यांना आता उठवतच नव्हतं. म्हटल्यावरती त्यांनी इतक्या दिवस ज्या लेकरांना सांभाळलं ते लेकरं तर सुनांच्या हवाली करून दिले होते. पण आता त्यांना होत नव्हतं तर सुनांनी करायचं. तर अशा बोलत होत्या की आजोबा आणि आजी खूप रडायचे. आजोबा आणि आजीला आता काहीच सहन होत नव्हतं. बळच ते दिवस काढत होते. आजींच्या पायांची खूप आग व्हायची. आजी दिवस रात्र ओरडायची, रडायची, खूप तळतळ करायची. म्हणायची तरुणपण तर असं घातलं, लेकरांसाठीच सगळं काही केलं. तरुणपण तर असं घातलं, एकही दिवस सुखाचा जगून घेतलं नाही हो, लेकरांसाठीच जगले. आजोबाही तसेच करायचे. रोज लोकांच्या रानात, स्वतःच्या रानात, कुठेही जसं वाटेल तसे काम करायचे. दिवस रात्र मेहनत करायचे. मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आजोबा धडपड करायचे. पण आजोबांना दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं. आजीची ती परिस्थिती आजोबांना देखवत नव्हती. आजोबा भीतीचा सहारा घेऊन बाहेर जायचे, आतमध्ये यायचे आणि आजीचं सगळं हगणं त्यांना तर काही दिसत नव्हतं. त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम त्यांच्या लाईफमध्ये यायचे. काय करावं ते आजोबांना कळत नव्हतं. आजोबांनी आजींना गपचूप विचारलं, का गं आपण हे जग सोडून जायचं का गं, खूप कंटाळा आलाय. आजी काहीच विचार न करता म्हणाली,
हो, मलाही असंच वाटतं. आपण हे जग सोडून गेलेलंच बरं. आपली तर कुणाला गरज तर नाहीच आहे, पण आपल्याला सांभाळायला सुद्धा ह्या जगात कुणीच नाही. आपण कसं जगायचं हो? ह्या पायाची इतकी आग होते, जिवंतपणी मरल्यासारखं वाटतंय. मग मेलेलंच बरं नाही का? त्यापेक्षा मरलेलंच बरं. आजोबांनीही मनावर घेतलं. आजोबांनीही मनावर घेतलं. त्या दिवशी आजोबा असेच एखाद्याच्या गाडीवर बसून गावात गेले. गावातून औषधाची बाटली आणली आणि आजीला म्हणाले, प्यायची का गं? आधी आजीला दिली, नंतर त्यांनी घेतली, दोघांनीही निवांत घेतली आणि नंतर निवांत श्वास सोडला. तर तुम्ही सांगा ना, ज्यांना जन्म दिला, ज्यांच्यासाठी एवढं सगळं केलं, त्यांनीही असं वागावं का? का आजी आजोबांना मन नाही का? आजी आजोबांना वाटत नाही का आपण तरुणपणात इतकं कष्ट केले, आपल्यासाठी व्यवस्थित राहावं, आपल्याला थोडंसं जपावं? अहो, आपण आपल्या लेकराचं राहिलेलं दूध फेकून देतो, हे करतो. आपण त्यांना शिळं अन्न दिलं तरी ते खातील, कसंही जगतील, पण त्यांना आदराचे 2 शब्द हवे असतात. त्यांना ते मिळाले पाहिजे हो. प्रत्येकाला मन असतं, त्यांचं मन जपलं पाहिजे, आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आणि आपण आई वडील आहोत हे विसरता कामा नये. आपण हे का विसरतो? आपण आपल्या आई वडिलांबरोबर जे करू तेच उगवणार आहे. आपण जे पेरणार आहोत तेच उगवणार आहेत. त्याच्यामुळे सावधान. कलियुग जरी असलं ना, तरी जैसे ज्याचे कर्म तैसेच फळ देतो ईश्वर. हे ध्यानात ठेवावं. आणि आजी आजोबांसाठी काय बोलावं हेच मला कळत नाही आता. आणि खरंच आजी आजोबांसोबत खूप वाईट घडलं. अशा खूप घटना होतात. प्लीज आपल्या आईवडिलांना खूप जीव लावा, खूप जपा आणि खूप त्यांच्यावर प्रेम करा. आपल्या आपला आईवडील जे आपल्याला आशीर्वाद देतील त्यातूनच आपली प्रगती होईल. आपल्या आईवडिलांपासून लांब राहण्यात आपला आनंद नाही, तर आपल्या आईवडिलांच्या सोबत राहण्यात आपला आनंद आहे. एवढं ध्यानात ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. आणि असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.